गेल्या एप्रिल महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा सुरू आहेत आणि चर्चा सुरू असताना दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्रित कार्यक्रम असतील, त्यांच्या भेटीगाठी असतील, त्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी असतील किंवा इतर प्रतिक्रिया असतील, ह्या उमटताना आपल्याला पाहायला मिळत होत्या। परंतु दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेसाठी किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येण्याच्या अगोदर मुंबईमध्ये बेस्ट पतपेढीची एक निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दोघांची एकत्रित युती देखील झाली। या युतीमध्ये एकूण 21 जागा बेस्ट पतपेढीच्या निवडणूक लढवण्यात आली। यापैकी 19 जागा ठाकरेंच्या शिवसेनेने लढल्या, तर 2 जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढल्या आणि याचा निकाल जो आहे तो काल निकाल लागला। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना असेल, या निवडणुकीला दोन्ही बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही। त्याच्यामुळे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात महायुतीच्या नेत्यांकडून टीका होताना आपल्याला पाहायला मिळते। ही निवडणूक जर आपण पाहायला गेली तर याच्या अगोदर कधीही चर्चेत नव्हती, परंतु यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार म्हणून या निवडणुकीला चर्चा सुरू झाली। या निवडणुकीचं मतदान जे आहे ते 18 तारखेला झालं। जवळपास 12,000हून अधिक मतदान म्हणजे 83.60% मतदान यामध्ये पार पडलं होतं। जवळपास आत्तापर्यंतच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान जे आहे ते त्या दिवशी झालं होतं आणि निकालाच्या वेळेस असं म्हटलं जात होतं की कुठेतरी ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये चालेल आणि ठाकरेंची सत्ता पुन्हा एकदा बेस्ट पतपेढीवर येईल अशी शक्यता वर्तवली जात होती। परंतु प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळंच आपल्याला पाहायला मिळालं, कारण की ज्या पद्धतीने 21 जागा होत्या, 21 जागांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेला असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असेल एकही जागा जिंकता आली नाही। त्यांना 0 जागा ज्या आहेत ह्या दोन्ही बंधूंना मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यामध्ये इतर परिस्थिती पाहिली तर 21 जागांपैकी 14 जागा शशांक राव यांच्या पॅनलला एकूण 14 जागा मिळाल्या। त्याचसोबतच प्रसाद लाड यांचं जे पॅनल होतं त्यांच्या पॅनलला 4 जागा मिळाल्या। त्याचसोबतच 2 जागा शिंदेच्या शिवसेनेच्या पॅनलला मिळाल्या आणि 1 जागा ST-NTचं जे पॅनल होतं त्यांच्या पॅनलला मिळाल्याचं पाहायला मिळालं। म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर 21 जागांपैकी एकूण 14 जागा ज्या आहेत त्या शशांक राव यांच्या युनियनला मिळाल्या, तर 4 जागा ज्या आहेत त्या महायुतीमधील प्रसाद लाड यांना मिळाल्या। त्याचसोबतच शिंदेच्या शिवसेनेला 2 जागा मिळाल्या। पूर्ण परिस्थिती पाहिली तर संपूर्ण शिवसेनेला आणि मनसेला 0 जागा मिळाली। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या चर्चांवरून जे आहे ते आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती टीका केली जाते। विशेष करून प्रसाद लाड यांच्या वतीनं टीका झाली, परंतु विशेष म्हणजे ठाकरे बंधूंना एकही जागा न मिळण्याचं कारण काय? आपण जर पाहायला गेलं तर जेव्हापासून ही निवडणुकीची चर्चा सुरू झाली होती, हे दोन्ही बंधू एकत्रित लढतायत याची घोषणा जी आहे ती घोषणा कोणत्याही मोठ्या नेत्यांनी केली नव्हती। तर बेस्ट कामगार सेनेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुहास सामंत यांनी खरं तर ही घोषणा केली होती। कोणीही मोठ्या नेत्यानं घोषणा केली नव्हती। हे एक महत्त्वाचं कारण झालं आणि त्यामध्ये खरं तर या संपूर्ण प्रचारामध्ये 8 ते 10 दिवस जे आहे ते या प्रचाराला मिळाले होते आणि या संपूर्ण प्रचारामध्ये एकही मोठा नेता ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही मोठा नेता जो आहे तो या प्रचारामध्ये उतरला नव्हता। त्याच्यामुळे कुठेतरी वरिष्ठ नेत्यांची पाठ या प्रचाराचं मुख्य कारण मानलं जातंय। आणि दुसरी गोष्ट, या निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यानंतर अचानकपणे भाजपच्या पॅनलची म्हणजे प्रसाद लाड यांच्या पॅनलची अचानकपणे झालेली एंट्री आणि भाजपच्या पॅनलच्या वतीनं जे प्रसाद लाड यांनी निवडणुकीमध्ये जे मुद्दे आणले, या मुद्द्यांच्या प्रामुख्याने या मुद्द्यांमुळे ही निवडणूक पूर्णपणे वळाली, पूर्णपणे युटर्न झाली असे देखील बेस्टच्या कामगारांमध्ये चर्चा आहे। कारण की ज्या पद्धतीने जुन्या संचालक मंडळांवरती आरोप करण्यात आले, त्यामध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा संचालक मंडळांवरती कशा पद्धतीने बेस्टचा पैसा असेल तो पैसा स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरला गेला आणि त्यांच्यावरती ज्या पद्धतीने EOWचे चौकशी असतील किंवा इतर चौकशी समिती नेमून जे आहे ते त्यांची चौकशी करण्यात येत होती, या संदर्भातल्या बातम्या पुढे येणं किंवा या चौकशा पुढे येणं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय की कारण ज्या वेळेस ही निवडणूक जशी जवळ येत होती तससे जुने जे गैरव्यवहार असतील किंवा जुने आरोप असतील ते आरोप भाजपच्या वतीनं विशेष करून प्रसाद लाड यांच्या वतीनं केले जात होते। त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर जो अनेक वर्षांपूर्वीचा कोविड भत्ता होता, तो कोविड भत्ता ठाकरेंची जेव्हा सत्ता होती त्यावेळेस कोविड भत्ता आम्ही देऊ अशी उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती, परंतु कुठे हा कोविड भत्ता जो आहे तो त्यांचं सरकार गेल्यानंतर आणि सरकार असताना देखील दिला नाही। त्याच्यामुळे
त्याच्यामुळे कोविड भत्ता जो आहे तो आमदार प्रसाद लाड यांनी संपूर्णपणे प्रयत्न करून प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची चर्चा करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा कोविड भत्ता अर्धा देण्यात आला आणि अर्धा निवडणुका आल्यानंतर दिवाळी आल्यानंतर बोनसच्या स्वरूपात आम्ही हा कोविड भत्ता देऊ असं त्यांना सांगण्यात आलं। त्यासोबतच ज्या पद्धतीने गिरणी कामगारांना, मुंबई पोलिसांना आणि बीडीडी वासियांना कमी दरामध्ये किंवा अल्प दरामध्ये, त्यासोबत काही जणांना मोफत घरे दिली जात आहेत, तशीच बेस्ट कामगारांना जे कायमस्वरूपी बेस्ट कामगार आहेत त्यांच्यासाठी 15 लाखामध्ये आम्ही घरं देऊ अशी घोषणा जी आहे ती प्रसाद लाड यांनी प्रचाराच्या माध्यमातून देण्यात आली। कारण की आत्तापर्यंत बेस्ट कामगारांना घरं दिली जातील असा कोणताही मुद्दा कोणत्याही युनियननं किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने घेतला नव्हता। त्याच्यामुळं हा एक देखील टर्निंग पॉईंट मानला जातोय आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती होणारे आरोप, परंतु ज्या पद्धतीने आरोप होत होते त्या आरोपांच्या फेऱ्या ज्या पद्धतीने भाजपच्या वतीनं प्रसाद लाड यांच्या वतीनं घेतल्या जात होत्या त्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं कुठेही उत्तर दिलं जात नव्हतं किंवा मनसेच्या वतीने देखील उत्तर दिलं जात नव्हतं। त्याच्यामुळे हा हे देखील भाजपचा किंवा प्रसाद लाड यांच्या पॅनलमध्ये आलेला एक दुवा आहे, विजयाचा दुवा असं देखील म्हटलं जाते। आणि दुसरी गोष्ट, त्यांच्यातील एक उमेदवार महिला आरक्षणामधील बबिता पवार ह्या उमेदवार दिल्या होत्या। वरिष्ठांचा आदेश डावलून बबिता पवार यांना उमेदवारी दिली होती आणि वरिष्ठांचा आदेश डावलल्यामुळे कुठेतरी वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे अरविंद सावंत असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा इतर नेते उपनेते मुंबईमधले असतील किंवा बेस्ट कामगारचे नेते असतील किंवा कामगार सेनेचे नेते असतील, या कामगार सेनेच्या नेत्यांनी संपूर्ण ह्या प्रचाराकडे पाठ फिरवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। अनेक मेळावे जे आहेत ते संयुक्तपणे मेळावे पार पडले, परंतु या संयुक्त मेळाव्यांमध्ये मनसेच्या नेत्यांची बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे असतील किंवा बेस्ट इतर मनसेचे नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती, पण ठाकरेंच्या शिवसेनेची उपस्थिती जी आहे ती कुठेही आपल्याला पाहायला मिळाली नव्हती। त्याच्यामुळे गेल्या 9 वर्षापासून ज्या ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता जी आहे ती बेस्ट कामगार सेनेवरची बेस्ट पतपेढीवरती होती, त्यामुळे ह्या कामगार सेनेने किंवा ह्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याच्यामुळे संपूर्णपणे शशांक राव यांचे जे आहे ते संपूर्ण पॅनल जे आहे ते याच्यावरती निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। विशेष म्हणजे शशांक राव यांनी अत्यंत छुप्या पद्धतीने प्रचार केला, परंतु निवडून आल्यानंतर शशांक राव यांनी प्रतिक्रिया देत असताना त्यांनी सांगितलं की मला भाजपनं, विशेष करून देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार असतील यांनी आम्हाला विशेष करून मदत केली। त्याच्यामुळं भाजपचं एक वेगळं पॅनल असताना शशांक राव यांना छुप्या पद्धतीने मदत केली असा गौप्यस्फोट जो आहे तो शशांक राव यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळाला। हे संपूर्ण राजकारण आपण पाहायला गेलं तर संपूर्ण हे राजकारण झालं, परंतु आगामी काळामध्ये बेस्ट पतपेढी असतील किंवा बेस्ट कामगार असतील यांचे मोठे प्रश्न जे आहेत ते मोठे प्रश्न आहेत। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट ही मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने चालवली जाईल किंवा कंत्राटी बेस्ट ही पूर्णपणे कंत्राटी पद्धतीवर चालवली जाईल असे आरोप जे आहेत ते वारंवार केले जात आहेत आणि वारंवार बेस्ट कामगार जे आहेत त्यांची संख्या जी आहे ते लक्षणीय कमी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालं। याच्यामध्ये अदानी समूहाकडून जे बेस्टचे मीटर जे आहे ते मीटर कमी केले जात आहेत, अदानी समूहाला त्यांचे मीटर लावायला परवानगी दिली जाते, त्यासोबत बेस्टच्या गाड्या कमी केल्या जात आहेत, बेस्टचे अनेक भ्रष्टाचार उघडकीस येत आहेत आणि विशेष म्हणजे जो बेस्टचा भत्ता आहे तो भत्ता अजून देखील नागरिकांना, बेस्टच्या कामगारांना मिळाला नाही। त्याच्यामुळे नवीन आलेलं संचालक मंडळ याकडे कशा पद्धतीने पाहतंय, याकडे कशा पद्धतीने काम करतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की ज्या पद्धतीने बेस्टवरती नवीन शशांक राव यांचं जरी संचालक मंडळ आलं असलं तरी देखील त्यांच्याकडे आव्हानं खूप आहेत। गेल्या अनेक वर्षांपूर्वी जवळपास 60 ते 70 हजार बेस्ट कामगारांची संख्या होती, ती संख्या आता 30,000 वरती येऊन पोचलेली आहे। येत्या 2 वर्षांमध्ये कायमस्वरूपी असलेल्या बेस्टमध्ये जवळपास 8 ते 10 हजार कर्मचारी जे आहेत ते निवृत्त होणार आहेत। त्याच्यामुळं आणि नवीन बेस्टचे कर्मचारी जे आहेत ते कायमस्वरूपी पदावरती भरती अजून देखील होत नाहीये। त्याच्यामुळं हे कायमस्वरूपी आलेले पदाधिकारी येतील की नाही, कायमस्वरूपी कर्मचारी आले नाहीत तर बेस्टच्या पतपेढीचं पुढे काय होईल असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याच्यामुळं ज्या पद्धतीने शशांक राव यांचं पॅनल निवडून आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिलाय, आशिष शेलार यांनी पाठिंबा दिलाय असं जरी म्हटलं असतील तरी आगामी काळामध्ये ही बेस्टची पतपेढी असेल किंवा बेस्टच्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने ह्या पतपेढीच्या माध्यमातून या संचालकांच्या माध्यमातून चालवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।